कुर्ल्यातील बहुचर्चित श्रीकृष्ण प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांची सुरुवात राजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आली। 2 दिवसीय चाललेल्या क्रिकेट सामन्यांच्या या स्पर्धेत कुर्ल्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी सहभाग घेतला होता। श्रीकृष्ण प्रीमियर लीग हे 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षी जे पुरुषांची एकूण 12 टीम आहेत त्यामध्ये आम्ही आपल्या कुर्ला विभागातील बैल बाजारपासून काही कलिनाचे आमचे सहकारी आमच्या मंडळातले भारत सिनेमापर्यंत जे आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात हातभार लावतात असे सहकारी मंडळातले ज्येष्ठ सहकारी तरुण मुलं लहान मुलं यांच्या 12 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत। त्याचबरोबर मुलींच्या आमच्या ज्या होतकरू मुली आहेत मंडळातल्या त्यांच्या 3 टीम आहे आणि छोटी छोटी जी मुलं आहेत जी 6वी 7वी पर्यंत आहेत त्यांच्या 3 टीम असे एकूण 12 आणि 3 15 आणि 3 18 टीम आम्ही या 3ऱ्या पर्वामध्ये आम्ही खेळायला घेतलेल्या आहेत। एकूणच हे पर्व जे आहे क्रिकेटचं किती दिवस चालू राहणार आहे? हा 2 दिवसाचा उत्सव आहे आमचा क्रिकेटचा। आज एक दिवस शनिवार आणि उद्या रविवार हा 2 दिवसाचा उत्सव आहे। काय याच्या पाठीमागचा काय उद्देश बाबा? याच्या पाठीमागचा एवढाच उद्देश आहे की श्रीकृष्ण प्रीमियर लीग ही 3ऱ्या वर्षाची स्पर्धा जे आयोजन केलेलं आहे। काळानुसार चाळीत राहणारी लोक किंवा कुर्ला सोडून गेलेली लोक असे आमचे सगळे मित्रमंडळी ज्यांना आता कुर्ल्यात लवकर येता येत नाही या निमित्ताने आम्हाला जे आमच्या कुर्ला सोडून लांब गेली वसई विरार कांदिवली बोरवली मालाड ठाणे वगैरे तिथे राहायला गेलेली लोक आमची मित्रमंडळी सवंगडी ज्यांच्याबरोबर आम्ही लहानपणी खेळलो आहे ते सगळे ह्या निमित्ताने ह्या दिवशी एकत्र येतात, स्वतःच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन येतात आणि आम्ही एकत्र कुठलीही स्पर्धेमध्ये आम्ही कुठली फीस घेत नाही आणि कुठल्याही प्रकारचं कोणाला डोनेशन मागत नाही। या आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या मंडळासाठी आम्ही ही स्पर्धा राबवतो आणि एकत्र येऊन आम्ही जुन्या आठवणींना उजाळा देतो आणि आम्ही आनंद घेतो। श्रीकृष्ण प्रीमियर लीगमध्ये हा जो 3रा त्यांचा वर्ष आहे त्याच्यामध्ये जसं आयोजकांनी सांगितलेलं आहे की कुर्ला सोडून जे लोक आहेत ह्या निमित्ताने इथे येतात, खेळतात, रमतात, बोलतात, सुखात दुःखात सहभागी होतात। म्हणजे हे नुसतं एक क्रिकेट किंवा एक खेळ नसून तर एक गेट टुगेदर आहे आणि हा 3रा वर्ष आहे। श्री राजा साळवे आणि श्री किरण सुर्वे व त्यांच्या टीमने दरवर्षीप्रमाणे यावर्षी मला हे म्हणजे एक चान्स दिला की मी एक टीमचा त्याच्यामध्ये ओनर आहे आणि माझ्या मार्फतही हे खेळामध्ये काहीतरी सहभाग हातभार लागलेला आहे। मी त्यांना ह्या चांगल्या कामासाठी आणि मी जसं सांगितलं की हे काय क्रीडा स्पर्धा नव्हे तर एक पारिवारिक कौटुंबिक गेट टुगेदर आहे। त्यासाठी त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभारी प्रकट करतो आणि शुभेच्छाही देतो। यावेळी महेंद्र सांगळे, दीपक पोट्टे, ओमकार कांबळे, अक्षय बागडे, मनोज मगदूम, प्रकाश कदम, दीपक कानडे, मधुकर धस, मोहन देवरे यांच्यासह कुर्ल्यातील सर्व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।